कधीतरी असं वाटतं की आपली जी लाडकी लेक आहे, तिला आपण तळहातावरच्या कोड्याप्रमाणे जपलंय, सांभाळलंय. आज ती तिच्या वडिलांचं नाव लावते आणि हो सर. कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? अरे कुठे आहेस तू? मी इकडे. येस. बर्थडेला आज तिथला काय एक्सपिरियन्स होता ते जरा सांग. अरे तिथे ना लाईटच गेले होते. मंडळी नमस्कार. मुलगी म्हणजे आनंदाचा खळाळता झरा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी आपली लाडकी लेक असेल आणि ज्यांच्या घरामध्ये ही लाडकी लेक आणि तिचे पायाचे पैंजण छुमछुम करत इकडे तिकडे ती जेव्हा फिरत असते ना, त्यावेळेला खरं तर ते घर नादमय होतं आणि एक आनंदमय पण होत असतं. या गोष्टीचा आपल्या प्रत्येकाला अनुभव असेलच आणि असलेला अनुभव आपण आपल्या गाठीशी जो अनुभव आहे तो कमेंट करून नक्की कळवा. आणि काय म्हणू शकतो ना, आज तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आणि म्हणून मग या मायलेकींचं हे चाललं होतं, सगळं आवरणं चाललं होतं आणि तिला आवरून घ्यायचं होतं, ड्रेस वेअर करायचा होता, हेअरस्टाईल करायची होती, लिपस्टिक लावायची होती, कानातले गळ्यातलं असं सगळं नटणं आवरणं चाललं होतं आणि हे सगळं मी बघत होतो. खरं तर आपण आपल्या मुलीला तिचं आवरताना तिचे हट्ट असतील, तिचं नटणं मुरडणं असेल, तिचं चालणं फिरणं असेल, सगळं जेव्हा आपण हाळतो त्या वेळेला म्हणजे आपल्यासाठी रोजचा दिवस हा नवीन दिवस असतो असं मला वाटतं. आणि आपल्या घरामध्ये जर का मुलगी असेल तर या सगळ्या गोष्टीचे अनुभव आपल्या प्रत्येकाच्या गाठीशी असतील. आणि आपल्याला समजा मुलगी नसेल तर आपण या गोष्टीची खरंच अपेक्षा करत असाल, कारण अनेक असे जोडपी आहेत की त्यांना असं वाटतं की आपल्याला समजा एक मुलगा असेल तर आपल्याला परत एक मुलगी तरी व्हावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. असो जे आहे ते, पण कधीतरी असं मन भाऊक होतं, बोलायला सुचत नाही. कारण असं माहितीये का की कधीतरी असं वाटतं की आपली जी लाडकी लेक आहे तिला आपण तळहातावरच्या कोड्याप्रमाणे जपलंय, सांभाळलंय. आज ती तिच्या वडिलांचं नाव लावते आणि एक ना एक दिवस तिच्या वडिलांचं जे नाव आहे, तिच्या नावापुढचं नाव ते पुसणार आहे आणि ती एका परक्याच्या घरामध्ये जाणार आहे. हे सगळं जेव्हा विचार मनामध्ये येत असणार तेव्हा एक प्रकारची कालवा कालव होऊन जाते, तुम्ही समजू शकता आणि प्लीज समजून घ्या. आणि जर का एखादी मुलगी तुमच्या घरामध्ये आली असेल, लग्न हो, जर का आपण बुजुर्ग असाल, व्हिडिओ बघत असाल, तर ती कोणाची तरी मुलगी आहे, तिच्याही बापाने तिच्या स्वतःच्या काळजावरती भला मोठा दगड ठेवून तिला तुमच्या घरामध्ये पाठवलंय. तिचा सांभाळ करा. जसं जर का तुम्हाला तुमची स्वतःची मुलगी असती आणि तिला जसं तुम्ही जपलं असतं, तितकंच तुम्ही तुमच्या सुनेला पण जपा. तुमच्या म्हातारपणामध्ये ती देखील तुम्हाला नक्की जपेल. आणि आजकाल म्हणतात ना, एकच अपत्य असतं अनेकांना. तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, त्या आता सांगड घालून आपण भविष्यामध्ये बोलूया, प्रत्येक विषयावरती बोलूया. आज तरी फक्त या ब्लॉगची सुरुवात तिच्या बर्थडेच्या निमित्ताने तिचं जे आवरणं होतं, फ्रेंडच्या बर्थडेच्या निमित्ताने माझ्या कानात फुटफुटली ती, बाबा काहीतरी चुकीचं बोलतोय, बरोबर, म्हणून एक तिचं आवरणं आणि हे बघ मोठी झाली आमची लेक थोडीशी, आणि तिला आशीर्वाद पण द्या. आणि बस काही नाही, खरं बोलता येत नाहीये. थँक्यू व्हेरी मच. तर आता हे काय होतं माहिती आहे, हे आता मगाशी बघितलं तुम्ही की आमची कन्या चाललेली आहे एका बड्डेला. त्याच्यामुळे मग घरामध्ये जेवणाचं काय करायचं हा प्रश्न, आमटी भाजी पोळी भात, कधी कधी असं होतं की नको, कंटाळा येतो वगैरे, तर मग म्हटलं काय तुला पाहिजे ते कर. पाहिजे ते कर म्हटल्यानंतर हा एक प्रकार केला आहे. हा प्रकार असा असतो की ह्याच्यामध्ये जे पीठ आहे ते पीठ हे साधं पीठ नाही आहे, उकळ भाजणी. हे पीठ एकदम वेगळं पीठ आहे. थालीपीठची भाजणी. येस, थालीपीठ जे आपण म्हणतो ना त्याची भाजणी.
म्हणजे थालीपीठ न करता मी मोकळ भाजणी करते नुसतीच. हां, त्याच्यामध्ये कांदा घालायचा असतो भरपूर, तिखट घालायचं असतं भरपूर, कांदा, तिखट, मीठ सगळं घालायचं आणि ह्या तेलामध्ये ते असं जिरं, नंतर मोहरी, हिंगाळ्यात घालून फोडणीला आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं मिक्स मला वाटतं. करायचं. हा, भज्यांसारखं पीठ. हां, नाही, भज्यांपेक्षा पण पातळ. भजी टाईप, भजीपेक्षा जास्त पातळ करायचं आणि मस्त गोल 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 फिरवायचं. आता हा जो भाजणी काय आहे, ही जी भाजणी म्हणजे भाजणीच प्रॉपरली भाजणी, तिचं रूपांतर असं पिठल्यासारख्या एका पदार्थामध्ये केलेलं आहे आणि ते आता याच्यामध्ये घालायचं प्रोजेक्ट व्हॉट यू टेल. बरोबर. तू आता फोडणी जरा ही रेसिपी तुला कशी काय कळली मला जरा सांगू शकशील का? आपल्याकडे करतातच. आपल्या गावाकडे हे करतात ना, म्हणून तुम्ही इकडे आमच्यावर हे प्रयोग केलेला आहे, जो प्रयोग आम्हाला आवडलेला नाही, आहे. व्यवस्थित येतात आम्हाला. व्यवस्थित येतं आणि ते मला आवडलेलं आहे. सॉरी टू से, प्रत्येक वेळेला चिडवणं बरोबर नाही. त्यामध्ये घातलं भरपूर तेल घातलेलं, त्यामुळे एक नंबर होणार ते. आणि काय म्हटलीस तू, परत एकदा सांगू शकशील का? मोकळ भाजणी. ओके, आपल्याकडे त्याला मोकळ भाजणी असं म्हणतात. मोकळ भाजणी म्हणजे मोकळी होते ती. आता ही मोकळी पिठासारखी होते ती, दिसते, बरोबर. पण एक दोन वाफ आल्या की हे सगळं हे होतं, घट्ट होतं, आळतं. आळतं, बरोबर. आणि त्यामध्ये तेल जास्त असतं, त्यामुळे त्याला चांगलं तेल थोडं जास्तच लागतं आणि चांगलं लागतं त्याच्यामुळे. आता हे झाल्यानंतर ना कसं दिसतं ते आपण बघूया. आणि हा पदार्थ तुमच्याकडे केला जातो का, मोकळ भाजणी, किंवा जे हे करून सांगितलंय, काय करून सांगितलंय, इलॅबोरेट करून सांगितलंय ना, की कसं करतात किंवा कुठल्या घटकांचं करतात, कसं करतात, ते आपल्या घरामध्ये करतात का, ते पण प्लीज कमेंट करा. झालं की आम्ही तुम्हाला दाखवूच त्याचं टेक्स्चर कसं होतं ते. हे देखो. ते आता छान ढवळायचं आणि 2-3 मस्त वाफा काढायच्या. ओके, सो कॉल इज देअर, कॉल फ्रॉम ईश्वरी. आणि निघायचं का आपण? कुठे आहेस तू? अरे कुठे आहेस तू? येस, हिअर ओनली, शी इज रेडी. आणि मला तिला आता सोडायला जायचंय. आता आपण जे मगाशी भाजणीचं काय बनवलंय आपण, मोकळ भाजणी ते आपल्याला समोर बघू शकताय. ॲज लाईक उपमा, ह्याच्यावर तुम्ही तूप वगैरे जे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण खाऊ शकता, है ना. तर फ्रेंड्स, मी आता बर्थडेवरनं आले आहे आणि तिने रिटर्न गिफ्ट दिलं आहे, ते मी आता उघडते. तू ना बर्थडेला आज तिथला काय एक्सपिरियन्स होता ते जरा सांग. अरे तिथे ना लाईटच गेले होते, ते आम्ही कॅन्डल लाईट बर्थडे केला. होय, एक छोटा लाईट होता तिथे, पण त्याने काय उजेड येईल, बरोबर. एवढूच आहे उजेड येईल. म्हणजे सगळ्यांचा मूड ऑफ झाला का, है ना. आणि ती आम्ही गेलो ना, ते आम्ही तिला शोधत होतो आणि ती मॅडम सगळ्यांचा मेकअप करत होती बेडरूम मध्ये जाऊन. होय, हा, काय ब्लश काय लावते, पावडर काय लावते, लिपस्टिक काय लावते. बरं, गेस वॉट काय असेल याच्यात? तुम्ही गेस करा. मला असं वाटतं की काहीतरी नोटबुक टाईप वगैरे. नाही, ती नोटबुक नाही देऊ शकत, कारण की तिला एवढं नोटबुक विषय प्रेम. देवा, तुझी फ्रेंड ना. हा, माझी फ्रेंड. आणि तुला खाली शाउटिंग करते तुझ्या नावाने. आणि ओए हे आहे का? भाई, ये क्या रहता है, थोड़ा बताओ. हे फोडू का? ये है क्या चीज, लेकिन एक मिनिट, क्या है? वॉटर कलर आहे, वॉटर कलर आहे आणि नोटबुक आहे. तुला बोलतो ना मी, ड्रॉइंग बुक आहे. ड्रॉइंग बुक आहे. दॅट्स गुड इनफ, व्हेरी गुड. मला उघडायचे. छानच. उघडू नको, कशाला उघडते? कशाला का? आहेत ना पहिले आपले वॉटर कलर अजून. माहितीये, हा, मग कशाला? ते खराब होऊन जातात, सुकून जातात बाळा बोलले की. मग आता पण चुकलेलेच आहे. नंतर फोड, आता नको फोड, हा हा, खराब होऊन जातील बाळा. ओके. की मी क्राफ्ट मधलं काहीतरी देईन, म्हणजे ड्रॉइंग, म्हणजे स्टेशनरी. म्हणजे तसंच त्याने दिलं ना, जे हा. आवडते. ठीक आहे, ही आता पूर्ण चांगलं, मस्त आहे बुक ते. 36 पेजेसची, नाही तर 29. ओके, इट्स वन ऑफ गुड आयडिया टू रिटर्न गिफ्ट साठी चांगली आहे. हां, येस, टू गिव्ह मस्त आहे. रिटर्न. येस, ओके.